चला. गुड मॉर्निंग. गुड डे. गुड डे. अरुण, इरफान, दर्शन, चला चालायला सुरुवात करा. ओके, निघा.
फोन येतात का तुमच्याकडून? हो काय समजा तुम्ही पुढे गेले. अरे वा, काय ग्रेड आहे. हात मिळवा. छान छान. काय आहे ना, माणसाला जेवढं समजत नाही तेवढे यांना समजतं. अरे बापरे, ग्रेट. वा वा, छान आहे. चांगलं पाहिजे. आजी आजोबा सगळे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी बरंच देशासाठी समाजासाठी कार्य केलं. मी फक्त बँकेमध्ये नोकरी केली. माझा छंद फक्त चालण्याचा. हो, मुलं वाचतील. आणि सर मोठं काय मुक्काम होते ते चालेल. नाही, अशी तुम्हाला शांततावाला वातावरण समोर नाही नाही व्यवस्थित. हेच छान आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे रात्रभर पोलीसवाला असतात. हे महसूलचे कर्मचारी आहेत, मी तर नाही आहे. महसूलचे कर्मचारी आणि पोलीसवाला रात्रभर व्यवस्थित जागा आहे, शांतता. सकाळी आम्ही जाऊ. आणि उद्या तुम्ही माटकी म्हणून गाव समजा आम्ही रेमी ना 5:45 सुरुवात करतो सकाळी चालायला. नो प्रॉब्लेम. काही नाही, काहीच काही नाही. मी तर पूर्वी 3, 3:15, 4ला चालायला सुरुवात करायचो. मग तुम्ही तिथं गाडीमध्ये स्वयंपाक करता. हा, गाडीमध्ये सगळ्यात जेवण वगैरे त्या मला वेदना देणाऱ्या वाटल्या म्हणून मी बाहेर पडलो. आणि ठिकठिकाणी शेतकऱ्यांना मी जाऊन भेटतो आणि त्यांच्या मुलाखती घेत असतो. हे फार कठीण प्रसंग आहे सध्याचा. मला जे जाणवतं ते असं आहे की शेतकऱ्यांना तसं हे नाहीये, सुरक्षितता काहीच नाहीये त्याच्याची. हा, बाजूला काय नदी आहे. वा, कोणत्या नदीचं नाव काय? सूर. वा, छान आहे. नदीच्या पात्राच्या बाजूला पण आहोत मस्तपैकी, शांत. आणि मंदिर आहे, शिवाय मंदिर. वा, छान आहे. आपला दिवस एकदम छान आहे. एकदम आज भंडाऱ्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि सकाळी नेहमीप्रमाणे चालणं सुरू झालं. पण भंडाऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता खूप दिसली. इतकंच नाही, ठिकठिकाणी रस्त्याची कामं चालू, रस्ता खडबडीत, त्यामुळे पायाला खूपच त्रास झाला. आणि आता संध्याकाळी आम्ही इथे मुक्कामावर आलेलो आहे. इथे छान मंदिर आहे भगवान शंकराचं. बाजूला सुरी नावाची नदी आहे आणि मोठं झाड आहे. त्याच्या आश्रयाला आमची गाडी आहे आणि आम्ही इथे मस्तपैकी रात्रीचं मुक्काम करतोय. आणि जेवणही झालं आणि आता आम्ही निवांत झोपणार आणि उद्या नव्या जोमाने चालायला सुरुवात करणार. दिवस एकदम छान झाला. गुड नाईट.